नमस्कार मंडळी. नवीन आणि अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. तर मंडळी, खूप जुन्या काळची ही गोष्ट आहे, जेव्हा माणसाच्या मनात ईश्वराबद्दलची भक्ती अथांग होती आणि निसर्गाच्या कुशीत वसलेली खेडी हीच खऱ्या अर्थाने मंदिरासारखी पवित्र होती. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले एक छोटंसं गाव, जिथे सकाळच्या वेळी पक्ष्यांचा किलबिलाट आणि मंदिरातील घंटांच्या नादाने संपूर्ण वातावरण भक्तिमय होऊन जात असे. याच गावात सोपान नावाचा एक अत्यंत साधा, भोळा आणि कष्टाळू शेतकरी आपल्या पत्नीसह राहत होता. सोपानकडे स्वतःची फार मोठी जमीन नव्हती, पण जे काही थोडेफार शेत होते त्यालाच तो आपली पंढरी मानत असे. त्याची पत्नी मुक्ता ही सुद्धा पतीच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारी अत्यंत सुसंस्कारी आणि विनायक गणपतीची निस्सीम भक्त होती. दिवसभर शेतात घाम गाळल्यानंतर सायंकाळी जेव्हा हे जोडपे आपल्या झोपडीत परतत असे, तेव्हा त्यांच्या मुखात केवळ ओम गणपतये नमः हाच जप असायचा. त्यावर्षी विनायक चतुर्थीचा सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला होता. संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण होते. लोक आपल्या घरांची सजावट करत होते, अंगणात सडे रांगोळ्या काढल्या जात होत्या. पण सोपानच्या घरी मात्र परिस्थिती थोडी बिकट होती. सततच्या पावसामुळे सोपानच्या शेतीचे नुकसान झाले होते आणि घरात अन्नाचा कणही उरला नव्हता. अशा परिस्थितीत बाप्पाचे स्वागत कसे करायचे हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता. तरीही मुक्ताच्या मनातील श्रद्धा तसूभरही ढळली नव्हती. ती सोपानला म्हणाली, धनी, तुम्ही काळजी करू नका. आपला गजानन बुद्धीचा दाता आहे. तो कधीच आपल्या भक्ताला उपाशी झोपू देणार नाही. आपण मातीचा छोटासा बाप्पा बनवू आणि आपल्या श्रद्धेचे मोदक त्याला अर्पण करू. त्याला सोन्या चांदीच्या अलंकारांची हाव नाही, त्याला फक्त आपल्या मनातील शुद्ध भाव हवा आहे. मुक्ताचे हे बोलणे ऐकून सोपानच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याने ठरवले की यावेळेस तो नदीकाठची पवित्र काळी माती आणून स्वतःच्या हाताने गणपतीची मूर्ती घडवेल. विनायक चतुर्थीच्या पूर्वसंध्येला सोपान नदीवर गेला. तिथे त्याने मनोभावे प्रार्थना केली आणि थोडी माती घेऊन घरी परतला. रात्रभर जागून त्याने एक अतिशय सुंदर मोहक अशी गणपतीची मूर्ती साकारली. जरी ती मूर्ती साधी होती तरी तिच्या डोळ्यांमध्ये एक वेगळेच तेज जाणवत होते. इकडे सोपान आणि मुक्ता आपल्या झोपडीत बाप्पाच्या आगमनाची वाट पाहत असतानाच स्वर्गात आणि कैलासावर एक वेगळीच लीला घडणार होती. देवलोकात सर्व देव एकत्र आले होते आणि तिथे एक अशी स्पर्धा सुरू होणार होती जिचा संबंध थेट पृथ्वीवरील प्रत्येक भक्ताच्या आयुष्याशी आणि बुद्धिमत्तेशी जोडला जाणार होता. नारद मुनींच्या एका प्रश्नाने कैलासावर चैतन्य पसरले होते आणि महादेव व माता पार्वती आपल्या दोन्ही पुत्रांच्या म्हणजे गणपती आणि कार्तिकेय स्वामींच्या बुद्धीची परीक्षा घेणार होते. गावातील त्या छोट्याशा झोपडीत सुरू झालेली ही भक्ती आणि कैलासावर घडणारी ही दिव्य घटना यांचा एक अतूट संबंध आता जोडला जाणार होता, ज्याची कल्पना ना सोपानला होती ना गावातील इतर कोण्या भक्ताला. पण बाप्पाची कृपा मात्र सर्वांवर बरसणार होती. कैलासाच्या पांढरे शुभ्र शिखरांवर सोन्यासारखे ऊन पडले होते आणि चराचर सृष्टी महादेवांच्या ध्यानात मग्न झाली होती. अशा शांत वातावरणात अचानक नारायण नारायण असा मधुर ध्वनी ऐकू आला आणि देवर्षी नारद तिथे प्रगट झाले. त्यांच्या हातात एक अत्यंत सुवासिक आणि दैवी तेज असलेले सुवर्णरंगी फळ होते, जे साधेसुधे फळ नसून ते प्रत्यक्ष ज्ञान फळ होते, ज्याच्या एका स्वादाने ब्रह्मांडातले सर्व ज्ञान प्राप्त होऊ शकत होते. नारदांनी ते फळ महादेव आणि माता पार्वती यांच्या चरणी अर्पण केले. पण त्यांच्या मनात एक चतुर विचार होता की हे फळ कोणा एकालाच मिळावे, जेणेकरून देवांमधील बुद्धी आणि सामर्थ्याची परीक्षा होईल. कैलासाच्या पांढरे शुभ्र शिखरांवर सोन्यासारखे ऊन पडले होते आणि चराचर सृष्टी महादेवांच्या ध्यानात मग्न झाली होती. अशा शांत वातावरणात अचानक नारायण नारायण असा मधुर ध्वनी ऐकू आला आणि देवर्षी नारद तिथे प्रगट झाले. त्यांच्या हातात एक अत्यंत सुवासिक आणि दैवी तेज असलेले सुवर्णरंगी फळ होते, जे साधेसुधे फळ नसून ते प्रत्यक्ष ज्ञान फळ होते, ज्याच्या एका स्वादाने ब्रह्मांडातले सर्व ज्ञान प्राप्त होऊ शकत होते. नारदांनी ते फळ महादेव आणि माता पार्वती यांच्या चरणी अर्पण केले. पण त्यांच्या मनात एक चतुर विचार होता की हे फळ कोणा एकालाच मिळावे, जेणेकरून देवांमधील बुद्धी आणि सामर्थ्याची परीक्षा होईल.
माता उमा आणि शंभू महादेव त्या फळाकडे पाहून प्रसन्न झाले, पण त्याच वेळी तिथे कार्तिकेय स्वामी आणि गजानन बाप्पा खेळत असताना आले आणि दोघांचेही लक्ष त्या दिव्य फळाकडे गेले. कार्तिकेय स्वामी आपल्या मयुरावरून उतरले आणि आईला विचारू लागले की हे फळ कोणाचे आहे, तर बाप्पा आपल्या उंदरावरून उतरून कुतूहलाने त्या फळाच्या वासाचा आनंद घेऊ लागले. नारदांनी हसत हसत सांगितले की हे फळ अतिशय विशेष आहे आणि ते केवळ अशाच व्यक्तीला मिळेल जी खऱ्या अर्थाने बुद्धिवान आणि पराक्रमी असेल, ज्यामुळे दोघा भावांमध्ये एक गोड पण तीव्र स्पर्धा निर्माण झाली. कार्तिकेय म्हणाले की मी सर्वात मोठा आणि सेनापती आहे, म्हणून हे फळ माझे आहे. तर बाप्पा आपल्या हत्तीसारख्या विशाल बुद्धीने हसून म्हणाले की ज्ञान हे पदाने नाही तर चातुर्याने मिळते. कैलासावर एक आनंदाचे पण तितकेच गंभीर वातावरण निर्माण झाले होते, कारण आता या स्पर्धेतून जगाला एक मोठा धडा मिळणार होता. महादेव आणि पार्वती मातेने एकमेकांकडे पाहिले आणि ठरवले की या दोघांच्या कौशल्याची आणि ज्ञानाची आता प्रत्यक्ष परीक्षा घेण्याची वेळ आली आहे, ज्यामुळे देवलोकात एक नवीन इतिहास घडणार होता. कैलासावर सर्व देव आणि ऋषीमुनी उत्सुकतेने वाट पाहत होते की आता महादेव काय निर्णय घेणार. तेव्हा भगवान शिव हसले आणि त्यांनी कार्तिकेय व गजानन या दोघांकडे पाहून अतिशय गंभीर पण प्रेमाच्या सुरात एक घोषणा केली. महादेव म्हणाले की हे ज्ञानफळ कोणा एकाला मिळण्यासाठी तुमच्या कौशल्याची आणि गतीची परीक्षा होणे गरजेचे आहे. जो कोणी या संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा घालून सर्वात आधी या कैलासावर परत येईल त्यालाच हे दिव्य ज्ञानफळ आणि अग्रपूजेचा मान मिळेल. ही घोषणा ऐकताच संपूर्ण देवलोकात एकच खळबळ उडाली, कारण कार्तिकेय स्वामींकडे मयुरासारखे अत्यंत वेगवान वाहन होते, जे वाऱ्याच्या वेगाने पृथ्वी प्रदक्षिणा करू शकत होते. पण दुसऱ्या बाजूला गणपती बाप्पांचे वाहन मात्र एक छोटासा उंदीर होता, ज्याच्या मदतीने संपूर्ण पृथ्वीचा प्रवास करणे अशक्यप्राय वाटत होते. माता पार्वतीने दोघांनाही आशीर्वचन दिले आणि नारदांनी टाळ वाजवून या ऐतिहासिक स्पर्धेची सुरुवात झाल्याचे जाहीर केले. कार्तिकेय स्वामींच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आत्मविश्वास होता, कारण त्यांना आपल्या शक्तीवर आणि वाहनाच्या वेगावर पूर्ण विश्वास होता. त्यांनी क्षणार्धात आपल्या मयुराला पाचारण केले आणि विजेच्या वेगाने पृथ्वी प्रदक्षिणेसाठी कैलासावरून उड्डाण केले. इकडे बाप्पा मात्र शांतपणे उभे होते आणि त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती, जणू काही त्यांना या स्पर्धेचे अंतिम सत्य आधीच माहीत होते. गावामध्ये सोपानसुद्धा आपल्या मूर्तीला आकार देत असताना अचानक त्याला वातावरणात एक वेगळीच दैवी स्पंदने जाणवू लागली आणि त्याला वाटले की आज काहीतरी खूप मोठे घडणार आहे. कैलासावरील ही स्पर्धा केवळ वेगाची नसून ती बुद्धी आणि श्रद्धेची होणार होती. कार्तिकेय आकाशातून झेपावले असताना बाप्पा मात्र आपल्या जागेवरून हल्लेसुद्धा नाहीत. हे पाहून सर्वांना वाटू लागले की बाप्पा ही स्पर्धा हरणार की काय. पण गणेशाच्या मनात काय चालले आहे हे ओळखणे केवळ अशक्य होते आणि इथूनच खऱ्या अर्थाने बुद्धीच्या सामर्थ्याची एक महान कथा सुरू होणार होती. कैलासावर सर्व देव आणि ऋषीमुनी उत्सुकतेने वाट पाहत होते की आता महादेव काय निर्णय घेणार. तेव्हा भगवान शिव हसले आणि त्यांनी कार्तिकेय व गजानन या दोघांकडे पाहून अतिशय गंभीर पण प्रेमाच्या सुरात एक घोषणा केली. महादेव म्हणाले की हे ज्ञानफळ कोणा एकाला मिळण्यासाठी तुमच्या कौशल्याची आणि गतीची परीक्षा होणे गरजेचे आहे. जो कोणी या संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा घालून सर्वात आधी या कैलासावर परत येईल त्यालाच हे दिव्य ज्ञानफळ आणि अग्रपूजेचा मान मिळेल. ही घोषणा ऐकताच संपूर्ण देवलोकात एकच खळबळ उडाली, कारण कार्तिकेय स्वामींकडे मयुरासारखे अत्यंत वेगवान वाहन होते, जे वाऱ्याच्या वेगाने पृथ्वी प्रदक्षिणा करू शकत होते. पण दुसऱ्या बाजूला गणपती बाप्पांचे वाहन मात्र एक छोटासा उंदीर होता, ज्याच्या मदतीने संपूर्ण पृथ्वीचा प्रवास करणे अशक्यप्राय वाटत होते. माता पार्वतीने दोघांनाही आशीर्वचन दिले आणि नारदांनी टाळ वाजवून या ऐतिहासिक स्पर्धेची सुरुवात झाल्याचे जाहीर केले. कार्तिकेय स्वामींच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आत्मविश्वास होता, कारण त्यांना आपल्या शक्तीवर आणि वाहनाच्या वेगावर पूर्ण विश्वास होता. त्यांनी क्षणार्धात आपल्या मयुराला पाचारण केले आणि विजेच्या वेगाने पृथ्वी प्रदक्षिणेसाठी कैलासावरून उड्डाण केले. इकडे बाप्पा मात्र शांतपणे उभे होते आणि त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती, जणू काही त्यांना या स्पर्धेचे अंतिम सत्य आधीच माहीत होते. गावामध्ये सोपानसुद्धा आपल्या मूर्तीला आकार देत असताना अचानक त्याला वातावरणात एक वेगळीच दैवी स्पंदने जाणवू लागली आणि त्याला वाटले की आज काहीतरी खूप मोठे घडणार आहे.
कैलासावरील ही स्पर्धा केवळ वेगाची नसून ती बुद्धी आणि श्रद्धेची होणार होती. कार्तिकेय आकाशातून झेपावले असताना बाप्पा मात्र आपल्या जागेवरून हल्लेसुद्धा नाहीत. हे पाहून सर्वांना वाटू लागले की बाप्पा ही स्पर्धा हरणार की काय. पण गणेशाच्या मनात काय चालले आहे हे ओळखणे केवळ अशक्य होते. आणि इथूनच खऱ्या अर्थाने बुद्धीच्या सामर्थ्याची एक महान कथा सुरू होणार होती. कार्तिकेय स्वामींनी आपल्या मयूराला उड्डाण करण्याचे संकेत दिले आणि क्षणार्धात ते कैलासाच्या पांढऱ्या शिखरावरून निळ्याशार आकाशात एका तेजस्वी ताऱ्यासारखे झेपावले. त्यांच्या मयूराच्या विशाल आणि रंगीबेरंगी पंखांच्या फडफडाटाने जणू काही संपूर्ण अवकाशात एक दिव्य ध्वनी निर्माण झाला होता आणि वाऱ्याचा वेगही त्यांच्या प्रचंड गतीसमोर फिका पडू लागला होता. कार्तिकेयांच्या मनात एकच जिद्द आणि आत्मविश्वास होता की सर्वात आधी पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण करून ते अमूल्य ज्ञानफळ आपल्या पदरात पाडून घ्यायचे आणि आपले सामर्थ्य सिद्ध करायचे. त्यांनी प्रथम उत्तर दिशेला असणारे उत्तुंग हिमालय पर्वत आणि त्यावरील बर्फाच्छादित शिखरे क्षणार्धात पार केली आणि त्यांच्या डोळ्यांसमोर संपूर्ण पृथ्वीचा विस्तीर्ण आणि विलोभनीय नकाशा उलगडू लागला. त्यांच्या पायाखाली 7 समुद्र, महान नद्या, घनदाट अरण्ये आणि मानवी वस्त्या एखाद्या चित्रासारख्या अत्यंत वेगाने मागे सुटत होत्या. वाटेत अनेक सिद्ध पुरुष, ऋषीमुनी आणि गंधर्व त्यांचे हे अद्भुत रूप पाहून थक्क होत होते आणि त्यांच्या विजयाची कामना करत होते. पण कार्तिकेयांचे लक्ष मात्र केवळ आपल्या ध्येयावर आणि कैलासाकडे परत जाणाऱ्या मार्गावर केंद्रित होते. त्यांना मनोमन वाटत होते की गजानन तर अजून कैलासावरच आपल्या उंदरासोबत बसून आहेत आणि त्यांच्या अतिशय संथ वाहनामुळे ते या आयुष्यात तरी ही प्रदक्षिणा पूर्ण करू शकणार नाहीत. ही विचारसरणी त्यांना अधिकच वेग देत होती आणि ते कोणत्याही अडथळ्याशिवाय पृथ्वीचे एक एक खंड पार करत चालले होते. इकडे पृथ्वीवर सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आपल्या छोट्याशा गावात सोपान आपल्या शेतात काम करत असताना त्याला अचानक आकाशात एक दिव्य प्रकाश आणि विजेची लकेर गेल्यासारखा भास झाला आणि त्याच्या अंगावर शहारे आले. त्याला मनोमन जाणवले की देवलोकात काहीतरी विलक्षण घडत आहे आणि आपल्या आराध्य दैवत गणपती बाप्पाशी याचा काहीतरी गूढ संबंध आहे. कार्तिकेय स्वामींनी आता विस्तीर्ण दक्षिण समुद्रावर झेप घेतली होती, जिथे अथांग लाटा त्यांच्या स्वागतासाठी उसळत होत्या आणि मयूराची गती पाहून खुद्द पवनदेव सुद्धा चकित होऊन त्यांच्याकडे पाहत होते. कार्तिकेयांच्या शरीरातून एक दैवी तेज फाकत होते आणि त्यांचा पराक्रम पाहून दिशादिशातून जयजयकार होत होता. पण त्यांना या प्रवासात हे उमजले नव्हते की खरी प्रदक्षिणा केवळ शरीराने नाही तर भावनेने आणि बुद्धीने केली जाते. प्रत्येक वळणावर आणि प्रत्येक प्रवासात कार्तिकेय स्वतःला विजयी समजत होते, कारण त्यांनी अर्धी पृथ्वी आधीच पार केली होती आणि त्यांचा मयूर थकल्याशिवाय निरंतर वेगाने पुढे सरकत होता. कैलासावर मात्र एक विलक्षण आणि गूढ शांतता पसरली होती, जिथे महादेव आणि माता पार्वती आपल्या दोन्ही पुत्रांच्या या लीलांकडे शांतपणे पाहत होते आणि बाप्पा अजूनही आपल्या जागेवरून न हालता केवळ स्मितहास्य करत होते, जे पाहून सर्वांच्या मनात कुतूहल निर्माण झाले होते की बाप्पा खरंच काही प्रयत्न करणार आहेत की ही स्पर्धा त्यांनी आधीच सोडून दिली आहे. पण गणेशाची बुद्धी ही ब्रह्मांडापेक्षाही मोठी आहे हे सत्य लवकरच जगासमोर येणार होते. कैलासावर कार्तिकेय स्वामींच्या वेगाची चर्चा सुरू असताना बाप्पा मात्र अतिशय शांतपणे आपल्या उंदराच्या पाठीवर हात फिरवत विचारमग्न होते. त्यांच्या त्या शांत मुद्रेत एक प्रचंड वैश्विक सत्य दडलेले होते, जे अजून कोणालाही उमजले नव्हते. इकडे पृथ्वीवर सोपानच्या नशिबाने एक वेगळेच वळण घेतले होते. सोपानने अतिशय श्रद्धेने बनवलेली ती मातीची सुंदर मूर्ती सुकवण्यासाठी एका सुरक्षित कोनाड्यात ठेवली होती. पण अचानक सायंकाळच्या वेळी आभाळ भरून आले आणि सोसाट्याचा वारा सुटला. सोपानच्या मोडक्या तोडक्या झोपडीचे छप्पर त्या वाऱ्याचा वेग सहन करू शकले नाही आणि छतावरची काही कौले आणि पेंढा उडून गेला, ज्यामुळे पावसाचे पाणी थेट त्या मूर्तीवर पडू लागले. सोपान आणि मुक्ता अतिशय हवालदिल झाले, कारण त्यांच्याकडे दुसरी जागा नव्हती आणि जर ही मूर्ती पावसात विरघळली तर त्यांची वर्षभराची इच्छा आणि भक्ती अपूर्ण राहणार होती. सोपानने आपल्या अंगावरची फाटलेली घोंगडी त्या मूर्तीवर धरली, जेणेकरून बाप्पा सुरक्षित राहतील. स्वतः थंडीत भिजत असतानाही त्याची नजर केवळ त्या मूर्तीवर खिळली होती आणि तो रडत रडत प्रार्थना करत होता की देवा, माझ्याकडे तुला द्यायला सोन्याचे सिंहासन नाही, पण या मातीत माझा प्राण आहे, याला वाचव. सोपानची ही आर्जवी हाक आणि त्याचे ते निस्सीम प्रेम थेट कैलासावर पोहोचले आणि बाप्पांच्या डोळ्यात एक करुण चमक आली.
बाप्पांना जाणवले की कार्तिकेय जरी संपूर्ण पृथ्वी फिरत असले तरी पृथ्वीवरच्या एका साध्या भक्ताचे संपूर्ण ब्रह्मांड या एका मातीच्या मूर्तीत एकवटले आहे. बाप्पांना मनोमन उमजले की हीच ती वेळ आहे जेव्हा बुद्धी आणि भक्ती यांचा मिलाप करून जगाला एक मोठा धडा द्यायचा आहे. इकडे कार्तिकेय 7व्या समुद्राच्या पलीकडे पोहोचले होते, पण बाप्पांच्या मनात आता एका नव्या योजनेने आकार घेतला होता. त्यांनी आपल्या आईवडिलांकडे म्हणजे महादेव आणि पार्वती मातेकडे पाहिले आणि त्यांच्या मनात एक अत्यंत तेजस्वी विचार चमकून गेला. बाप्पांना माहीत होते की ज्या आईवडिलांनी या ब्रह्मांडाला जन्म दिला त्यांची सेवा करणे हीच खरी पृथ्वी प्रदक्षिणा आहे. पण त्याआधी त्यांना सोपानच्या संकटाचे निवारण करायचे होते, कारण भक्ताच्या डोळ्यातील अश्रू बाप्पांना कधीच सहन होत नसत. अशा प्रकारे एका बाजूला गतीची स्पर्धा होती तर दुसऱ्या बाजूला श्रद्धेची परीक्षा, आणि बाप्पा या दोन्ही आघाड्यांवर आपल्या बुद्धिमत्तेचा चमत्कार दाखवण्यासाठी सज्ज झाले होते. त्यांनी डोळे मिटले आणि सोपानच्या झोपडीत एक अदृश्य ऊर्जा पाठवली, ज्याने तो कोसळणारा पाऊस त्या मूर्तीला स्पर्श न करता बाजूला पडू लागला. हे पाहून सोपान थक्क झाला आणि त्याला बाप्पांच्या अस्तित्वाची जाणीव झाली. आता कैलासावर सुद्धा बाप्पा आपल्या जागेवरून उठले होते आणि संपूर्ण देवलोक मोठ्या कुतूहलाने त्यांच्याकडे पाहत होते की आता हा छोटासा उंदीर आणि त्याचे धष्टपुष्ट स्वार कोणती नवीन लीला रचणार आहेत. सोपानच्या झोपडीत जेव्हा तो चमत्कार घडला तेव्हा त्याचे मन एका अनामिक शांततेने भरून गेले आणि थंडीने थरथरणारे त्याचे शरीर हळूहळू उबदार होऊ लागले. पावसात पूर्णपणे भिजलेला असूनही त्याला आता थंडी जाणवत नव्हती आणि तो त्या मातीच्या मूर्तीसमोर हात जोडून तसाच बसून राहिला होता. थकव्यामुळे आणि मनावरच्या ताणामुळे सोपानचे डोळे कधी मिटले हे त्याला कळलेच नाही आणि निद्रेच्या त्या शांत अवस्थेत त्याला एक अतिशय तेजस्वी आणि मनोहर स्वप्न पडले. स्वप्नात त्याला साक्षात बाप्पांचे दर्शन झाले. बाप्पांचे ते गजरूप, विशाल कान आणि प्रेमळ डोळे पाहून सोपानचे हृदय भरून आले. बाप्पा त्याला म्हणाले, सोपान, भक्ती ही केवळ कष्टात नसते, तर ती बुद्धीच्या योग्य वापरातही असते. तू तुझ्या शेतात रात्रंदिवस मेहनत करतोस, पण निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करण्यासाठी तुला तुझ्या बुद्धीचा आणि धैर्याचा वापर करायला हवा. घाबरू नकोस. उद्या सकाळी जेव्हा तू उठशील तेव्हा तुला तुझ्या समस्येचे उत्तर तुझ्या कष्टांमध्येच मिळेल. बाप्पांनी त्याला शेतात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी एक विशिष्ट मार्ग सुचवला आणि त्याला धीर दिला की संकटात जो डगमगत नाही आणि आपल्या बुद्धीचा वापर करतो त्यालाच यश मिळते. इकडे कैलासावर सुद्धा बाप्पांच्या हालचालींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. महादेव आणि माता पार्वती बाप्पांकडे कौतुकाने पाहत होते, कारण त्यांना माहीत होते की आता गजानन आपल्या अफाट बुद्धिमत्तेचा आविष्कार करणार आहेत. कार्तिकेय स्वामी अजूनही पृथ्वीच्या प्रवासात गुंतलेले होते आणि त्यांचा वेग जरी थक्क करणारा असला तरी बाप्पांच्या मनातील शांतता त्याहीपेक्षा प्रबळ होती. बाप्पा आपल्या उंदराच्या जवळ गेले आणि त्यांनी त्याला प्रेमाने स्पर्श केला. त्यांच्या एका स्पर्शाने त्या इवल्याशा जीवामध्ये जणू संपूर्ण ब्रह्मांडाची शक्ती संचारली. बाप्पांनी आपल्या विशाल बुद्धीने असा विचार केला की ज्यांनी या जगाला जन्म दिला, जे सर्व ज्ञानाचे उगमस्थान आहेत आणि ज्यांच्या चरणाशी संपूर्ण सृष्टी नतमस्तक होते, अशा आईवडिलांपेक्षा मोठी पृथ्वी दुसरी कोणती असू शकते. त्यांनी महादेव आणि माता पार्वती यांच्याकडे पाहिले आणि त्यांच्या डोळ्यात एक निश्चय चमकला. नारद मुनी हे सर्व दुरून पाहत होते आणि त्यांना उमजले की आता काहीतरी अभूतपूर्व घडणार आहे, जे देवलोकाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. बाप्पांनी अतिशय नम्रतेने आपल्या पालकांभोवती प्रदक्षिणा घालण्याची तयारी सुरू केली. त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज कार्तिकेय स्वामींच्या वेगापेक्षाही अधिक प्रखर जाणवत होते आणि कैलासावरचे वातावरण एका अद्भुत ऊर्जेने भरून गेले होते. सोपानला स्वप्नात दिलेला तो संदेश आणि कैलासावर बाप्पांनी घेतलेला हा निर्णय, या दोन्ही गोष्टींचा अर्थ एकच होता की सामर्थ्यापेक्षा बुद्धी श्रेष्ठ असते आणि श्रद्धेपेक्षा समर्पण मोठे असते. आता संपूर्ण देवलोक श्वास रोखून बाप्पांच्या प्रत्येक कृतीकडे पाहत होता. कार्तिकेय स्वामींचा प्रवास आता अत्यंत रोमहर्षक वळणावर आला होता, कारण त्यांनी अर्ध्याहून अधिक पृथ्वीचा फेरा पूर्ण केला होता आणि त्यांच्या मयूराची गती क्षणाक्षणाला वाढतच चालली होती. वाटेत त्यांना अधिक नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागला. कधी आकाशात अचानक उसळलेले वादळ, तर कधी मार्गात येणारे महाप्रचंड पर्वत. पण स्कंदाचा निश्चय अढळ होता आणि त्यांच्या पराक्रमापुढे निसर्गाची ही संकटे सुद्धा फिकी पडत होती. त्यांनी विस्तीर्ण अशा अरण्यांना पार केले, जिथे हिंस्त्र पशूंची गर्जना ऐकू येत होत्या, पण कार्तिकेयांच्या तेजापुढे कोणाचेही काही चालत नव्हते.
समुद्राच्या लाटा जेव्हा आकाशाला भिडत होत्या तेव्हा त्यांनी आपल्या मयूराला उंचावर नेऊन त्या लाटांच्या वरून प्रवास केला. त्यांच्या शरीरातून निघणारा तो दिव्य प्रकाश रात्रीच्या अंधारातही दिशा उजळून टाकत होता. कार्तिकेय स्वामी जेव्हा एखाद्या ऋषींच्या आश्रमावरून जात असत तेव्हा ते ऋषीसुद्धा त्यांच्या या वेगाचे दर्शन घेण्यासाठी कुतूहलाने बाहेर येत असत. कार्तिकेयांना मनोमन असे वाटत होते की त्यांनी कष्टाने आणि घामाने ही प्रदक्षिणा जवळजवळ जिंकलीच आहे. त्यांच्या कपाळावर घामाचे थेंब साचले होते, पण विजयाचा आनंद त्या श्रमापेक्षा मोठा होता. त्यांनी मनाशी विचार केला की धाकटा भाऊ गजानन अजूनही कैलासावरच आपल्या मूषकावर बसून विचार करत असेल, किंवा त्याने हा नाद सोडून दिला असेल. ही स्पर्धा केवळ वेगाची आहे आणि त्या वेगात आपल्याला कोणीही हरवू शकत नाही, अशा आत्मविश्वासाने ते आता पुढील प्रवासासाठी वेगाने झेपावले. त्यांच्या मयूराचे पंख आता थोडे थकले होते, तरीही स्वामींच्या आज्ञेवरून तो पक्षी प्राणपणाला लावून उडत होता. कार्तिकेयांनी अनेक द्वीपे आणि अज्ञात भूखंड पार केले, जिथे त्यांना विविध संस्कृतींचे दर्शन झाले. पण त्यांचे लक्ष मात्र केवळ कैलासाच्या दिशेने होते. त्यांना लवकरात लवकर ते ज्ञान फळ आपल्या हाती घ्यायचे होते आणि आईवडिलांच्या चरणी नतमस्तक होऊन आपले श्रेष्ठत्व सिद्ध करायचे होते. इकडे पृथ्वीवर सोपांच्या शेतात बाप्पांच्या कृपेने पाणी ओसरू लागले होते आणि त्याने स्वप्नात पाहिलेल्या मार्गाचा वापर करून आपल्या पिकाला वाचवण्यासाठी धडपड सुरू केली होती. सोपानला सुद्धा हे जाणवत होते की कष्टाला बुद्धीची जोड मिळाली तरच यश मिळते. अगदी तसाच काहीसा धडा कैलासावर सुद्धा बाप्पा आता देणार होते. कार्तिकेय स्वामी आता शेवटच्या टप्प्यात आले होते आणि त्यांना दुरून पुन्हा हिमालयाची पांढरी शुभ्र शिखरे दिसू लागली होती. त्यांच्या मनात आनंदाची उर्मी उसळली की आता काही वेळातच ते कैलासावर पोहोचतील आणि विजयी होतील. पण त्यांना हे माहीत नव्हते की प्रदक्षिणेचा खरा अर्थ त्यांच्या भावाने म्हणजेच गजाननाने आधीच शोधून काढला आहे आणि विजयाचे गणित काही वेगळेच मांडले आहे. कैलासावर शांतपणे बसलेल्या गजाननाने आपले डोळे उघडले आणि त्यांच्या मुखावर एक मंद स्मितहास्य उमटले, कारण त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेला आता त्या गूढ प्रश्नाचे उत्तर गवसले होते, ज्याने संपूर्ण देवलोकाला बुचकळ्यात टाकले होते. त्यांना उमजले होते की ही पृथ्वी आणि हे विशाल ब्रह्मांड काही वेगळे नसून ज्यांनी आपल्याला जन्म दिला, ज्यांच्या प्रेमात संपूर्ण सृष्टीचे सार सामावलेले आहे, ते आईवडील म्हणजेच प्रत्यक्ष परमेश्वर आणि संपूर्ण विश्व आहे. बाप्पांनी विचार केला की जर आईवडील हेच विश्वाचे उगमस्थान असतील तर त्यांची प्रदक्षिणा करणे म्हणजेच अनंत कोटी ब्रह्मांडाची प्रदक्षिणा करण्यासारखे आहे. इकडे पृथ्वीवर सोपानला सुद्धा आपल्या शेतात काम करताना एका वेगळ्याच सत्याचा साक्षात्कार होत होता. त्याने पाहिले की बाप्पाने स्वप्नात सांगितल्याप्रमाणे जेव्हा त्याने बुद्धीचा वापर करून पाण्याचा मार्ग बदलला तेव्हा केवळ त्याचे पीकच वाचले नाही तर मातीचा सुगंध दरवळू लागला. त्याला जाणवले की केवळ शारीरिक कष्ट करून चालत नाही तर बुद्धीचा प्रकाश मनात असावा लागतो. सोपानने मनोभावे गणेशाचे आभार मानले आणि इकडे कैलासावर सुद्धा बाप्पा आता आपल्या निर्णयावर ठाम झाले होते. बाप्पांनी आपल्या उंदराकडे पाहून त्याला प्रेमाने जवळ घेतले आणि त्यांना कळून चुकले की गतीपेक्षा ज्ञानाचा मार्ग अधिक वेगवान आणि श्रेष्ठ असतो. ज्या ब्रह्मांडाचा शोध घेण्यासाठी कार्तिकेय स्वामी 10 दिशांना धावत होते ते ब्रह्मांड बाप्पांना आपल्या आईवडिलांच्या चरणापाशी अगदी सहज दिसत होते. हे महान रहस्य बाप्पांनी आपल्या बुद्धीने उलगडले होते आणि आता ते संपूर्ण जगाला एक नवीन दृष्टी देणार होते. बाप्पांनी हळूच महादेवांकडे आणि माता पार्वतीकडे पाहिले आणि त्यांच्या डोळ्यातून आदराचे आणि भक्तीचे कारंजे फुटू लागले. अवघ्या सृष्टीचे ज्ञान ज्यांच्या एका कटाक्षात आहे अशा पालकांना सोडून दुसरीकडे कुठेही फिरणे व्यर्थ आहे, हे सत्य बाप्पांच्या मनात लख्ख उजळले होते. कैलासावर आता एक विलक्षण आणि अभूतपूर्व सोहळा सुरू होणार होता, ज्याची साक्षीदार संपूर्ण सृष्टी आणि 3 लोक होणार होते. बाप्पांनी अत्यंत शांतपणे कोणतीही घाई न करता आपल्या जागेवरून उठून महादेव आणि माता पार्वती यांच्या समोर जाऊन साष्टांग दंडवत घातला. त्यांच्या त्या नम्रतेत एक प्रकारचे अफाट सामर्थ्य दडलेले होते, जे तिथे उपस्थित असलेल्या श्रेष्ठ ऋषीमुनींनाही चकित करत होते. बाप्पांनी केवळ प्रदक्षिणा सुरू केली नाही, तर त्याआधी आपल्या मातापित्यांची विधिवत षोडशोपचार पूजा करण्याचा संकल्प सोडला. त्यांनी आपल्या दैवी शक्तीने मानसातच सुवर्ण कलश, गंगाजल, सुवासिक अष्टगंध, अक्षता आणि पारिजातकाची सुवासिक फुले निर्माण केली. अत्यंत भक्तिभावाने बाप्पांनी महादेवांच्या चरणांचे प्रक्षालन केले आणि जगन्माता पार्वतीला हळद कुंकू अर्पण करून त्यांच्या माथ्यावर फुले वाहिली.
नारद मुनी आपले टाळ वाजवत नारायण नारायणचा जप करत होते आणि इतर सर्व देव हे सर्व पाहून मोठ्या कुतूहलाने विचार करत होते की जिथे कार्तिकेय स्वामी पृथ्वीच्या सीमा ओलांडून वाऱ्याच्या वेगाने धावत आहेत तिथे गजानन बाप्पा अशा प्रकारे पूजा का करत आहेत. पण बाप्पांच्या मनात स्पष्ट होते की ज्यांच्या चरणातून गंगेचा उगम होतो आणि ज्यांच्या एका कटाक्षाने सृष्टीचे चक्र फिरते त्यांच्यापेक्षा मोठे तीर्थ किंवा मोठी पृथ्वी या ब्रह्मांडात दुसरी कोणतीच नाही. बाप्पांनी आपल्या इवल्याशा मूषकाकडे पाहिले आणि मोठ्या आदराने आई-वडिलांच्या भोवती पहिली प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. त्यांच्या प्रत्येक पावलागणिक कैलासाच्या भूमीवर जणू काही दिव्य मंत्रांचा गजर होत होता आणि आकाशातून देवगणांनी पुष्पवृष्टी करायला सुरुवात केली. बाप्पांच्या चेहऱ्यावर एक असे अलौकिक समाधान आणि तेज होते की जणू त्यांनी एका प्रदक्षिणेतच हजारो मैलांचा प्रवास पूर्ण केला आहे. महादेव आणि पार्वती माता आपल्या पुत्राच्या या अथांग भक्तीकडे पाहून भारावून गेले होते. त्यांच्या डोळ्यातून प्रेमाचे अश्रू ओघळत होते. इकडे पृथ्वीवर आपल्या लहानशा झोपडीत सोपान आणि मुक्तासुद्धा बाप्पाच्या मातीच्या मूर्तीसमोर बसून मनोभावे प्रार्थना करत होते. त्यांना त्या क्षणी कैलासावरच्या त्या मंगल सोहळ्याचा एक अंश जाणवला आणि त्यांच्या मनात अचानक आईवडिलांप्रती असणारा आदर अधिकच वाढला. सोपानला जाणीव झाली की आपल्या वृद्ध आईवडिलांची सेवा करणे हेच सर्वात मोठे पुण्य आहे. बाप्पांनी आपल्या बुद्धीने हे जगाला दाखवून दिले की ज्ञानाचा खरा मार्ग हा वेगात नसून तो संस्कारात आणि समर्पणात असतो. अशा प्रकारे बाप्पांनी आपली प्रदक्षिणा सुरू ठेवून देवलोकाच्या इतिहासात एक नवीन अध्याय लिहायला सुरुवात केली होती, जो येणाऱ्या अनेक युगांपर्यंत मानवासाठी आदर्श ठरणार होता. गणपती बाप्पांनी अतिशय शांतपणे आणि भक्तिभावाने आपली पहिली प्रदक्षिणा पूर्ण केली आणि त्यांच्या मुखावर एक दिव्य समाधान झळकू लागले. त्यांनी आपल्या आईवडिलांच्या चरणांवर पुन्हा एकदा मस्तक टेकवले आणि दुसऱ्या प्रदक्षिणेसाठी ते पुढे सरसावले. प्रत्येक पावलागणिक संपूर्ण सृष्टीमध्ये एक चैतन्य निर्माण होत होते आणि ब्रह्मांडातील सर्व तीर्थक्षेत्रे जणू काही कैलासावरच अवतरली होती. बाप्पांना हे पूर्णपणे उमजले होते की आई हा पृथ्वीचा अंश आहे आणि वडील हे आकाशासारखे अथांग आहेत. त्यामुळे या दोघांच्या चरणांची प्रदक्षिणा करणे म्हणजेच संपूर्ण सृष्टीचा वेध घेणे होय. बाप्पांच्या या कृतीने केवळ कैलासावरच नाही तर चराचर सृष्टीत एक संदेश गेला की साधन कोणतेही असो, पण साध्य जर पवित्र असेल तर यश नक्कीच मिळते. तिकडे आपल्या गावात सोपानसुद्धा आपल्या थकलेल्या आईवडिलांच्या चरणापाशी बसून त्यांची सेवा करत होता आणि त्याला बाप्पांच्या कृपेने हे समजले होते की ज्यांनी आपल्याला हे जग दाखवले त्यांची सेवा हीच खरी भक्ती आहे. सोपानने आपल्या आईला पाणी पाजले आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्याला बाप्पांचे दर्शन झाल्याचा भास झाला. कैलासावर आता तिसरी आणि अंतिम प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी बाप्पा सज्ज झाले होते. त्यांनी आपल्या उंदराकडे पाहिले, जो इवलासा असूनही बाप्पाच्या संकल्पाने अतिशय वेगाने आणि उत्साहाने मार्गक्रमण करत होता. जेव्हा बाप्पांनी तिसरा फेरा पूर्ण केला तेव्हा संपूर्ण आकाश दिव्य प्रकाशाने उजळून निघाले आणि देवगणांनी पुष्पवृष्टी करण्यास सुरुवात केली. कार्तिकेय स्वामी अजूनही पृथ्वीच्या कोणाकोपऱ्यात वेगाने धावत असताना बाप्पांनी मात्र अत्यंत कमी वेळात पण अफाट बुद्धिमत्तेने संपूर्ण ब्रह्मांडाची वारी पूर्ण केली होती. नारद मुनींना बाप्पांच्या या चातुर्याचा अभिमान वाटला आणि त्यांनी जाहीर केले की भक्ती जेव्हा बुद्धीला गवसणी घालते तेव्हा ती जगातील सर्वात मोठी शक्ती ठरते. महादेव आणि माता पार्वतीने बाप्पांना आपल्या जवळ घेतले आणि त्यांच्या डोळ्यात आपल्या पुत्राच्या या महान संस्कारांचे कौतुक ओसंडून वाहू लागले. बाप्पांनी केवळ हात जोडले आणि नम्रपणे सांगितले की ज्यांच्या शरीरातून या ब्रह्मांडाची निर्मिती झाली त्यांच्या चरणांपेक्षा मोठे तीर्थक्षेत्र जगात असूच शकत नाही. आई वडील हेच चालते बोलते ईश्वर आहेत आणि हीच सृष्टीची मूळ संकल्पना आहे. ही केवळ एक स्पर्धा नव्हती, तर ती येणाऱ्या अनेक युगांसाठी एक वस्तुपाठ होता की केवळ धावपळ करून किंवा शारीरिक शक्तीने सर्व काही मिळवता येत नाही. खरी प्रज्ञा ही तिथेच असते जिथे श्रद्धा आणि विवेक यांचा संगम होतो. बाप्पांच्या या 3 फेऱ्यांनी केवळ कैलास नव्हे तर तिन्ही लोक पावन झाले होते आणि आता सर्वजण त्या अंतिम क्षणाची वाट पाहत होते जेव्हा बाप्पांना विजयाचे प्रतीक असणारे ते ज्ञानफळ अर्पण केले जाणार होते. सोपानच्या झोपडीतही आता एक शांतता आणि समाधानाचे वातावरण पसरले होते, कारण त्याने सुद्धा आपल्या परीने बाप्पाच्या या तत्वाचा स्वीकार केला होता आणि आपल्या आईवडिलांच्या आशीर्वादातच आपले नशीब शोधायला सुरुवात केली होती. अवघ्या जगाला हे उमजले होते की बाप्पा हे केवळ देवांचे देव नसून ते ज्ञानाचे आणि संस्कृतीचे महासागर आहेत.
कार्तिकेय स्वामी आपल्या मयूरावरून अत्यंत वेगाने आणि घामाने चिंब होऊन कैलासाच्या दिशेने येत होते. त्यांच्या मनात एकच विचार होता की त्यांनी संपूर्ण पृथ्वीचा फेरा अत्यंत विक्रमी वेळात पूर्ण केला आहे आणि आता ते ज्ञानफळ त्यांचेच होणार आहे. जेव्हा त्यांचे पाय कैलासाच्या पवित्र भूमीला स्पर्श झाले तेव्हा त्यांनी आनंदाने ओरडून आपला विजय जाहीर करण्याचा प्रयत्न केला, पण समोरचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना दिसले की गणपती बाप्पा तिथे आधीच शांतपणे बसले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक दैवी स्मितहास्य आहे. कार्तिकेयांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. कारण ज्या बाप्पाला त्यांनी मागे सोडून प्रवास सुरू केला होता तो संथ वाहनाचा मालक आधीच प्रदक्षिणा पूर्ण करून कसा काय पोहोचला, हा प्रश्न त्यांना सतावत होता. कार्तिकेय स्वामींनी महादेवांकडे पाहिले आणि आश्चर्याने विचारले की हे कसं शक्य आहे. मी तर संपूर्ण पृथ्वीचे पर्वत आणि समुद्र पार करून आलो आहे, पण गजानंतर हल्लेसुद्धा नव्हते. मग ते विजयी कसे झाले? कार्तिकेयांचा अहंकार त्या क्षणी गळून पडला आणि त्यांच्या मनातील गोंधळ पाहून नारदमुनी हसले. संपूर्ण देवलोक आणि ऋषीमुनीसुद्धा बाप्पाच्या या अफाट बुद्धिमत्तेकडे पाहून थक्क झाले होते. कार्तिकेयांना जाणीव झाली की ज्या गतीवर त्यांना गर्व होता ती गती बाप्पाच्या एका सूक्ष्म बुद्धीच्या विचारापुढे फिकी ठरली आहे. इकडे सोपानला सुद्धा आपल्या घरात काम करताना एक प्रकारचा साक्षात्कार झाला की घाईघाईने काम करण्यापेक्षा विचारपूर्वक केलेले काम अधिक यशस्वी होते. कार्तिकेय स्वामी थकून भागून आले होते तर बाप्पा मात्र एखाद्या ताज्या टवटवीत कमळासारखे दिसत होते. हा केवळ एका स्पर्धेचा शेवट नव्हता तर एका महान सत्याचा उलगडा होता जो कार्तिकेयांच्या रूपाने संपूर्ण जगाला समजणार होता. आता सर्वांच्या नजरा महादेवांकडे खेळल्या होत्या की ते यावर काय भाष्य करणार आणि या स्पर्धेचा अधिकृत निकाल कसा जाहीर करणार. महादेव हसले आणि त्यांचा गंभीर पण प्रेमळ आवाज संपूर्ण कैलासावर आणि 10 दिशांमध्ये घुमू लागला. त्यांनी कार्तिकेयाकडे अत्यंत कौतुकाने पाहिले आणि शांत सुरात सांगितले की बाळा, तुझा पराक्रम आणि तुझा वेग अफाट आहे यात शंकाच नाही, पण गजाननाने जे केले ते केवळ एक चातुर्य नव्हते तर ते एक परम सत्य होते. शास्त्रे असे म्हणतात की ज्या मातापित्यांनी आपल्याला जन्म दिला, ज्यांनी आपले पालन पोषण केले, तेच या ब्रह्मांडातील सर्वात मोठे तीर्थ आणि संपूर्ण पृथ्वी आहेत. जो पुत्र आपल्या पालकांची मनोभावे सेवा करतो आणि त्यांच्या चरणांशी लीन होतो त्याला संपूर्ण जगाची प्रदक्षिणा करण्याचे पुण्य आपोआप प्राप्त होते. गजाननाने आपल्या बुद्धीने हे ओळखले की केवळ शरीराने धावून जग जिंकता येत नाही, तर भक्तीने आणि ज्ञानाने जगाचे सार समजून घ्यावे लागते. महादेवांचे हे बोलणे ऐकताच सर्व देव आणि ऋषीमुनींनी गणपती बाप्पा मोर्या असा जयघोष केला आणि कार्तिकेय स्वामींचे मस्तक आदराने झुकले. त्यांना उमजले की आपल्या धाकट्या भावाचे ज्ञान हे हिमालयापेक्षाही उत्तुंग आहे. महादेवांनी ते दिव्य ज्ञानफळ बाप्पांच्या हातात दिले आणि माता पार्वतीने त्यांना प्रेमाने जवळ घेऊन त्यांच्या मस्तकाचे चुंबन घेतले. हा तोच क्षण होता जेव्हा बाप्पांना अग्रपूजेचा मान आणि बुद्धिदाता म्हणून संपूर्ण ब्रह्मांडाने स्वीकारले. इकडे पृथ्वीवर सोपानच्या शेतात एक मोठा चमत्कार झाला होता. बाप्पांनी स्वप्नात सुचवल्याप्रमाणे सोपानने जेव्हा आपल्या बुद्धीचा वापर करून पाण्याचा निचरा करण्यासाठी चर खोदले तेव्हा शेतात साचलेले पाणी बाजूला झाले आणि मातीतील ओलावा पिकासाठी पोषक ठरला. सोपानची मेहनत वाया गेली नाही आणि त्याचे पीक पूर्वीपेक्षाही डोलू लागले. सकाळी जेव्हा गावकरी तिथे आले तेव्हा त्यांना सोपानचे वाचलेले पीक पाहून धक्काच बसला, कारण बाकीच्यांच्या शेतात पाणी साचून नुकसान झाले होते. सोपानने हात जोडून सर्वांना सांगितले की हे सर्व माझ्या बाप्पाच्या बुद्धीचे फळ आहे. त्याने गावकऱ्यांना समजवले की केवळ कष्ट करून चालत नाही तर संकटसमयी शांत राहून बुद्धीने मार्ग काढला पाहिजे. सोपान आणि मुक्ताच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, कारण त्यांना केवळ धन मिळाले नव्हते तर त्यांना बाप्पाच्या ज्ञानाचा आणि करुणेचा प्रत्यक्ष अनुभव आला होता. कैलासावरील बाप्पांचा विजय आणि सोपानच्या शेतातील हे यश या दोन्ही गोष्टींनी हेच सिद्ध केले की जो बुद्धीचा वापर भक्तीने करतो तोच खऱ्या अर्थाने जीवनात विजयी होतो. आता संपूर्ण गाव सोपानच्या घरी एकत्र जमले होते आणि सर्वांना त्या मातीच्या मूर्तीमध्ये प्रत्यक्ष गणेशाचे रूप दिसत होते. सोपानने मनोमन बाप्पाला वंदन केले आणि त्याला जाणीव झाली की जीवनातील खरी पृथ्वी प्रदक्षिणा ही आपल्या कर्तव्यात आणि आईवडिलांच्या सेवेतच असते.
सोपान आणि मुक्ता यांच्या झोपडीसमोर आता संपूर्ण गाव जमा झाले होते आणि प्रत्येकाच्या तोंडी फक्त सोपानच्या वाचलेल्या पिकाची आणि त्याने केलेल्या अचाट युक्तीचीच चर्चा सुरू होती. गावातील इतर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते, पण सोपानने बप्पानी दिलेल्या दृष्टांतानुसार बुद्धीचा वापर केल्यामुळे त्याचे शेत हिरवेगार डोलत होते. मुक्ताने आनंदाने त्या मातीच्या मूर्तीसमोर दिवा लावला आणि मनोभावे नमस्कार केला. तिला आता खात्री पटली होती की तिचा बप्पा नुसता देव नाही, तर तो संकटकाळी मार्ग दाखवणारा खरा मार्गदर्शक आहे. सोपानने गावकऱ्यांना एकत्र बोलावले आणि सांगितले की मित्रांनो, हे सर्व माझ्या कष्टाचे फळ नसून बप्पाने दिलेल्या बुद्धीचा चमत्कार आहे. आपण जेव्हा केवळ शरीराने मेहनत करतो तेव्हा यश मिळेलच असे नाही, पण जेव्हा त्या कष्टाला विचारांची आणि भक्तीची जोड मिळते तेव्हा अशक्य गोष्टही शक्य होते. सोपानच्या या शब्दांनी गावकऱ्यांच्या डोळ्यांतील अज्ञान दूर झाले आणि त्यांना उमजले की सोपानची ही गरिबी त्याच्या श्रद्धेपुढे किती छोटी आहे. ज्या झोपडीत खाण्याला अन्नाचा कण नव्हता, तिथे आता बप्पाच्या कृपेने आनंदाचा सुकाळ झाला होता आणि गावातील श्रीमंत व्यापाऱ्यांनीही सोपानच्या त्या मूर्तीसमोर नतमस्तक होऊन आपली चूक मान्य केली. सोपानने त्या मातीच्या मूर्तीकडे पाहिले तेव्हा त्याला असे वाटले की बप्पा प्रत्यक्ष हसत आहेत आणि त्याला आशीर्वाद देत आहेत की तुझ्या संकटाचे निवारण झाले आहे, आता तू भक्तीचा मार्ग अधिक प्रशस्त कर. मुक्ताने तांदळाच्या पिठाचे साधे मोदक बनवून बप्पाला नैवेद्य दाखवला आणि त्या लहानशा घरातून निघणारा तो भक्तीचा सुगंध संपूर्ण गावात दरवळू लागला, ज्यामुळे प्रत्येक घराघरात विनायक चतुर्थीच्या व्रताची ओढ निर्माण झाली. सोपान आणि मुक्ता आता पूर्वीसारखे लाचार राहिले नव्हते, तर ते गावासाठी श्रद्धेचे एक नवीन उदाहरण बनले होते आणि त्यांच्या जीवनातील हे परिवर्तन पाहून सर्वांना हेच कळाले की बप्पाच्या बुद्धीचा प्रत्यय जो घेतो त्याचे जीवन आनंदाने भरून जाते. सोपानच्या त्या छोट्याशा झोपडीत जी भक्तीची ज्योत पेटली होती, तिचा प्रकाश आता केवळ त्याच्या घरापुरता मर्यादित न राहता संपूर्ण गावभर पसरला होता आणि विनायक चतुर्थीचा दिवस उजाडताच संपूर्ण गाव एका विलक्षण आणि पवित्र चैतन्याने न्हाऊन निघाले होते. गावातील आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिकरित्या बाप्पाचे व्रत साजरे करण्याचा निर्णय घेतला होता आणि या सर्वांचे नेतृत्व सोपान अत्यंत नम्रतेने करत होता. सोपानने सुचवल्याप्रमाणे गावाच्या मध्यभागी असलेल्या त्या जुन्या आणि विशाल पिंपळाच्या पारावर एक भव्य मांडव उभारण्यात आला होता, जो रानफुलांच्या माळांनी आणि आंब्याच्या पानांच्या तोरणांनी सजवलेला होता. सोपानने घडवलेली ती मातीची मूर्ती, जिच्यात त्याने आपले सर्व प्राण ओतले होते, ती जेव्हा त्या ठिकाणी आणली गेली तेव्हा गावकऱ्यांचे डोळे भरून आले, कारण त्या साध्या मातीत त्यांना प्रत्यक्ष कैलासाधिपतीचे रूप दिसत होते. श्रीमंत सावकाराने आपल्याकडचे उंची पितांबर आणि सुवर्णालंकार मूर्तीला अर्पण करण्याची तयारी दर्शवली, पण सोपानने मोठ्या आदराने सांगितले की सावकार, बाप्पाला अलंकारांपेक्षा तुमच्या मनातील निर्मळ भाव आणि गरिबांबद्दलची दया अधिक प्रिय आहे, म्हणून आज आपण हे दागिने बाजूला ठेवून केवळ श्रद्धेची पूजा करूया. सोपानचे हे शब्द ऐकून सर्वांना आपली चूक उमजली आणि प्रत्येक जण आपल्या घरातील साधे मोदक, दुर्वा आणि फुले घेऊन तिथे रांगेत उभा राहिला. मुक्ताने गावातील सुवासिनींना एकत्र करून सामूहिक पूजेचे आणि व्रताचे नियम समजावून सांगितले, ज्यामुळे यापूर्वी कधीही न अनुभवलेली एकजूट गावात निर्माण झाली होती. सोपानने पारावर बसून सर्वांना बाप्पाच्या त्या अफाट बुद्धिमत्तेची आणि पृथ्वी प्रदक्षिणेची कथा पुन्हा एकदा ऐकवली, जी ऐकून प्रत्येकाच्या मनात आपल्या आईवडिलांप्रती आणि कुटुंबाप्रती असलेली ओढ अधिकच वाढली. संपूर्ण दिवसभर भजनांचा गजर सुरू होता आणि गावातील लहान मुले सुद्धा बाप्पाच्या नामात दंग झाली होती. जणू काही प्रत्येक भरातून दुःखाचे सावट कायमचे निघून गेले होते. सोपानने सर्वांना मार्गदर्शन केले की संकट हे केवळ शरीराने नाही तर बुद्धीने जिंकायचे असते आणि बाप्पा आपल्याला तीच शक्ती प्रदान करतात. हे त्याने स्वतःच्या शेतात आलेल्या संकटाचे उदाहरण देऊन पटवून दिले. गावकऱ्यांनी पाहिले की सोपानच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा त्यांनी सामूहिकरित्या पाण्याचे नियोजन केले आणि एकमेकांच्या शेतात मदत केली, तेव्हा संपूर्ण गावाचे नुकसान होण्यापासून वाचले होते, ज्यामुळे त्यांच्या मनात सोपानबद्दल आणि त्याच्या भक्तीबद्दलचा आदर कैक पटीने वाढला होता. विनायक चतुर्थीच्या त्या संध्याकाळी जेव्हा पहिली सामूहिक आरती झाली तेव्हा टाळ मृदुंगाच्या तालावर संपूर्ण गाव नाचू लागले आणि गणपती बाप्पा मोरया या आवाजाने सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्या दुमदुमून गेल्या. ज्या गावात पूर्वी जातीपातीचा आणि श्रीमंत गरिबाचा भेदभाव होता, तिथे आज सर्वजण एकाच पंक्तीत बसून बाप्पाचा प्रसाद ग्रहण करत होते. हे सोपानच्या आयुष्यातील सर्वात मोठे यश होते.
बाप्पाच्या त्या मातीच्या मूर्तीतून एक अद्भुत तेज भाकत होते, जे पाहून सर्वांना खात्री पटली की आता आपल्या गावाला कधीही संकटाची भीती वाटणार नाही, कारण आपल्या पाठीशी खुद्द बुद्धिदाता उभा आहे. सोपानने मनोभावे बाप्पाचे आभार मानले की त्यांनी एका साध्या शेतकऱ्याला केवळ वाचवले नाही, तर संपूर्ण गावाला भक्तीच्या एका सूत्रात गुंफण्याची संधी दिली. आणि अशा प्रकारे विनायक चतुर्थीचे हे व्रत सोपानच्या मार्गदर्शनाखाली गावासाठी एक नवीन परंपरेची आणि समृद्धीची सुरुवात ठरले. विनायक चतुर्थीच्या त्या मंगलमय वातावरणात सोपानने पारावर जमलेल्या सर्व गावकऱ्यांना या व्रताचे अत्यंत सखोल आणि शास्त्रोक्त महत्त्व सांगायला सुरुवात केली. त्याने सांगितले की विनायक चतुर्थी हे केवळ आनंदाचे प्रदर्शन नसून ते मनाच्या शुद्धीकरणाचे आणि शिस्तीचे व्रत आहे. या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून पवित्र स्नान करावे आणि आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्यात किंवा एका पवित्र जागी बाप्पाची स्थापना करावी. उपवास हा केवळ अन्नाचा त्याग नसून तो वाईट विचारांचा त्याग आहे, हे सोपानने आग्रहाने सांगितले. या व्रतामध्ये भक्त केवळ फलाहार, दूध किंवा सात्विक पदार्थांचे सेवन करून बाप्पाचे नामस्मरण करतात. बाप्पाला प्रिय असणाऱ्या 21 दुर्वांच्या जोड्या अर्पण केल्याने आयुष्यातील सर्व संकटांचा नाश होतो आणि बाप्पाच्या मस्तकावर वाहिलेले तांबडे जास्वंदाचे फूल आपल्या मनातील भक्तीच्या रंगाचे प्रतीक असते. सोपानने पुढे सांगितले की विनायक चतुर्थीच्या दिवशी जो कोणी श्रद्धेने बाप्पाच्या नामाचा जप करतो त्याला अफाट बुद्धिमत्ता आणि संयम प्राप्त होतो. जीवनात येणारे अडथळे दूर करण्यासाठी बाप्पा विघ्नहर्ता म्हणून आपल्या पाठीशी उभे राहतात आणि जे भाविक या दिवशी गरजूंना अन्नदान किंवा मदत करतात त्यांच्यावर बाप्पाची कृपा सदैव बरसते. मुक्ताने गावकऱ्यांना उपवासाचे नियम सांगताना स्पष्ट केले की या दिवशी मनावर ताबा ठेवणे आणि कोणाबद्दलही वाईट न बोलणे हेच खरे व्रत आहे. सोपानच्या या मार्गदर्शनामुळे गावकऱ्यांना कळाले की बाप्पाची पूजा म्हणजे केवळ मूर्तीची पूजा नसून ती आपल्या स्वतःच्या अंतरात्म्यातील चांगुलपणाची पूजा आहे. या व्रताच्या प्रभावाने सोपानच्या गावातील वातावरण पूर्णपणे बदलून गेले होते. जिथे पूर्वी केवळ स्वतःचा विचार केला जात असे, तिथे आता सर्वे सुखिनः सन्तु या भावनेने सर्वजण एकमेकांना मदत करू लागले होते. विनायक चतुर्थीच्या या महात्म्याने प्रत्येकाच्या हृदयात एक नवीन उमेद आणि सकारात्मकता निर्माण केली होती, कारण त्यांना आता बाप्पाच्या आशीर्वादाचा खरा मार्ग सापडला होता. कैलासावर महादेवांचे शब्द ऐकल्यानंतर कार्तिकेय स्वामींच्या मनात विचारांचे मोठे वादळ शमले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा तो पराभवाचा विषाद हळूहळू मावळून तिथे एका महान सत्याचा उजेड पडू लागला होता. कार्तिकेयांना आता हे पूर्णपणे उमजले होते की केवळ शारीरिक वेगाने किंवा अहंकाराने जगावर विजय मिळवता येत नाही, तर खरी प्रज्ञा आणि शांती ही आपल्या मूळ संस्कारांत आणि समर्पणातच असते. त्यांनी पाहिले की ज्या गजाननाकडे आपण संथ वाहनाचा मालक म्हणून तुच्छतेने पाहत होतो, त्याच गजाननाने आपल्या विशाल बुद्धिमत्तेने संपूर्ण ब्रह्मांडाचे सार अवघ्या 3 प्रदक्षिणांत सामावून घेतले आहे. कार्तिकेय स्वामींनी पुढे होऊन गणपती बाप्पांच्या चरणांना स्पर्श केला आणि मोठ्या अभिमानाने व प्रेमाने आपल्या धाकट्या भावाचे कौतुक केले. ते म्हणाले की हे गजानना, तुझी बुद्धी खरोखरच अगाध आहे. मी केवळ माती आणि दगडाच्या पृथ्वीला प्रदक्षिणा घालत होतो, पण तू तर प्रत्यक्ष सृष्टीच्या निर्मात्यांची भक्ती करून खऱ्या ब्रह्मांडाचा वेध घेतला आहेस. आज माझा अहंकार गळून पडला आहे आणि मला तुझा थोरपणा मान्य आहे. कार्तिकेयांच्या या मोठ्या मनाच्या वागण्याने संपूर्ण कैलास आनंदाने नाहून निघाये आणि महादेव पार्वतीच्या डोळ्यात आपल्या दोन्ही पुत्रांमधील हे प्रेम पाहून समाधानाचे अश्रू तरळले. इकडे पृथ्वीवर सोपानच्या गावात सुद्धा हीच शिकवण रुजत होती, कारण सोपानने गावकऱ्यांना समजावून सांगितले होते की स्पर्धा ही दुसऱ्याला खाली खेचण्यासाठी नसते, तर स्वतःमधील दोष दूर करण्यासाठी असते. ज्याप्रमाणे कार्तिकेय स्वामींनी बाप्पांचे श्रेष्ठत्व मान्य केले, त्याचप्रमाणे गावकऱ्यांनी सुद्धा एकमेकांचा द्वेष सोडून प्रेमाने वागण्याचे वचन दिले. सोपानने पाहिले की विनायक चतुर्थीच्या या कथेमुळे लोकांच्या मनातील कडवटपणा निघून गेला होता आणि कार्तिकेयांच्या त्या महान त्यागाची व बाप्पांच्या बुद्धीची गाथा आता प्रत्येकाच्या मुखात वसा घेऊ लागली होती. कार्तिकेय स्वामींनी बाप्पांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला की तूच यापुढे बुद्धीचा देवता म्हणून पूजला जाशील आणि तुझ्या बुद्धीचा प्रकाश या जगातील अंधकार दूर करेल. हा सोहळा पाहण्यासाठी स्वर्गलोकातून सर्व देवांनी दुंदुभी वाजवल्या आणि कैलासावरच्या त्या प्रेमाचा सुगंध थेट सोपानच्या झोपडीपर्यंत पोहोचला, जिथे भक्तीने भरलेले वातावरण सर्वांना एक नवीन जीवनाची दिशा देत होते. कार्तिकेयांना आता फळ न मिळाल्याचे दुःख नव्हते, तर त्यांना आपल्या भावाच्या रूपाने एक महान गुरु मिळाला होता याचा आनंद अधिक होता.
कैलासावरचा तो सोहळा आता आपल्या परमोच्च शिखरावर पोहोचला होता आणि प्रत्यक्ष सृष्टीचे निर्माते भगवान शिव यांनी संपूर्ण जगाला एका महान नियमाची जाणीव करून देण्याचे ठरवले. महादेव प्रसन्न मुद्रेने बाप्पाकडे पाहून म्हणाले की हे गजानना, तू तुझ्या बुद्धीने आणि पालकांप्रती असलेल्या अगाध भक्तीने हे सिद्ध केले आहेस की या ब्रह्मांडात सर्वात मोठे सत्य म्हणजे मातृदेवो भव आणि पितृदेवो भव हेच आहे. ज्याने आपल्या आईवडिलांच्या चरणांची प्रदक्षिणा केली त्याने संपूर्ण ब्रह्मांडाचा आशीर्वाद मिळवला आहे. आणि म्हणूनच मी तुला आज एक असा मान देत आहे जो आजवर कोणालाही मिळालेला नाही. महादेवानी आपल्या डमरूचा नाद केला आणि घोषित केले की आजपासून पृथ्वीवर किंवा स्वर्गात कोणतेही मंगल कार्य, यज्ञ, अनुष्ठान किंवा पूजा सुरू करण्यापूर्वी सर्वात आधी गणपती बाप्पाची म्हणजेच तुझी पूजा केली जाईल. जो भक्त तुझी अग्रपूजा करणार नाही त्याचे कार्य कधीही सिद्धीस जाणार नाही आणि तू अग्रपूजेचा मानकरी म्हणून ओळखला जाशील. हे ऐकताच ब्रह्मा, विष्णू आणि स्वतः इंद्रदेवाने सुद्धा बाप्पाला वंदन केले. आकाशातून नंदनवनातील दिव्य फुलांची वृष्टी होऊ लागली आणि गंधर्व बाप्पाच्या विजयाची गाणी गाऊ लागले. माता पार्वतीने आपल्या लाडक्या पुत्राच्या कपाळावर विजयाचा टिळा लावला आणि कैलासाच्या प्रत्येक कणाकणातून ओम गणपते नमः चा गजर ऐकू येऊ लागला. कार्तिकेय स्वामींनी सुद्धा मोठ्या अभिमानाने आपल्या भावाचा गौरव केला आणि मान्य केले की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे. इकडे सोपानच्या गावात जेव्हा या महान तत्वाचा प्रसार झाला तेव्हा सोपानने आपल्या रसाळ वाणीने गावकऱ्यांना समजावून सांगितले की मित्रांनो, आपण जेव्हा जेव्हा कोणतेही नवीन पीक पेरतो किंवा नवीन घर बांधतो तेव्हा आपल्या मनात आधी भीती असते. पण जर आपण विघ्नहर्ता गणेशाची अग्रपूजा केली तर ते विघ्न आपल्या वाटेला कधीच येणार नाही. सोपानच्या या शब्दांनी प्रभावित होऊन गावातील जुन्या मंदिरात बाप्पाची विशेष पूजा करण्यात आली आणि प्रत्येकाने मनोमन ठरवले की आजपासून बाप्पा हा आपल्या आयुष्याचा पहिला साक्षीदार असेल. ज्या मातीच्या मूर्तीला सोपानने आपल्या हातांनी घडवले होते त्या मूर्तीमध्ये आता साक्षात कैलासावरील अग्रपूजेचा सन्मान प्रतिबिंबित होत होता. सोपान आणि मुक्ता यांनी पाहिले की जो बाप्पा केवळ त्यांच्या झोपडीत होता तो आता संपूर्ण गावाचा आधारस्तंभ बनला आहे. गावातील भांडणे मिटली होती आणि श्रीमंत गरिबाचा भेदभाव बाजूला सारून सर्वजण बाप्पाच्या चरणाशी लीन झाले होते. बाप्पाला अग्रपूजेचा मान मिळणे म्हणजे केवळ एका देवाची पूजा करणे नव्हते, तर ती भारतीय संस्कृतीतील कृतज्ञता आणि बुद्धी या गुणांची पूजा होती. महादेवांनी जेव्हा बाप्पाच्या हातात ते सुवर्णरंगी ज्ञानफळ दिले तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड एका अद्भुत प्रकाशाने उजळून निघाले आणि त्या प्रकाशाचा एक अंश सोपानच्या झोपडीतील त्या छोट्याशा दिव्यामध्ये येऊन विसावला. बाप्पाच्या या विजयाने हे सिद्ध केले की जो आपल्या आईवडिलांचा सन्मान करतो त्याला संपूर्ण जगाचा सन्मान प्राप्त होतो. अशा प्रकारे गजानन बाप्पा हे विश्वाचे प्रथम आराध्य दैवत बनले आणि या अलौकिक घटनेची साक्ष संपूर्ण चराचर सृष्टीने दिली. सोपानच्या डोळ्यात आनंदाश्रू होते कारण त्याला त्याच्या भक्तीचे आणि बाप्पाच्या थोरवीचे सर्वात मोठे फळ मिळाले होते. विनायक चतुर्थीच्या त्या 16व्या दिवसाचा सूर्यास्त होत होता आणि सोपानच्या गावातील भक्तीचा महासागर आता एका भावपूर्ण वळणावर येऊन पोहोचला होता. ज्या मातीच्या मूर्तीने संपूर्ण गावाला संकटातून बाहेर काढले आणि श्रद्धेची नवी दिशा दिली त्या मूर्तीचे विसर्जन करण्याची वेळ आता जवळ आली होती. सोपान आणि मुक्ताचे डोळे भरून आले होते कारण त्यांना असे वाटत होते की साक्षात बाप्पा त्यांच्या घरातून निरोप घेत आहेत. पण सोपानने गावकऱ्यांना समजावून सांगितले की बाप्पा कधीच आपल्याला सोडून जात नाहीत. ते आपल्या बुद्धीच्या रूपात आणि कष्टाच्या रूपात सदैव आपल्यासोबतच राहतात. ही माती पुन्हा मातीत मिसळेल पण त्यांनी दिलेला ज्ञानाचा प्रकाश आपल्या मनात कायमचा तेवत राहील. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात त्या मातीच्या मूर्तीचे विसर्जन नदीच्या पवित्र पात्रात करण्यात आले. त्या क्षणी आकाशात एक विलक्षण इंद्रधनुष्य उमटले. जणू काही कैलासावरून महादेवांनी आणि माता पार्वतीने या भक्तांच्या भक्तीला दिलेला तो आशीर्वादच होता. कैलासावर सुद्धा बाप्पा आता अग्रपूजेच्या सिंहासनावर विराजमान झाले होते आणि कार्तिकेय स्वामी त्यांच्या शेजारी बसून जगाच्या कल्याणाची चर्चा करत होते.
या कथेची फलश्रुती अशी आहे की जो कोणी विनायक चतुर्थीच्या दिवशी ही गणेश कार्तिकेय स्पर्धा आणि सोपानमुक्ताची भक्ती श्रद्धेने ऐकेल किंवा वाचेल, त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे बाप्पाच्या कृपेने दूर होतील. ज्याप्रमाणे सोपानचे शेत बाप्पाच्या बुद्धीने हिरवेगार झाले, त्याचप्रमाणे भाविकांच्या जीवनात सुखसमृद्धीचा वर्षाव होईल. ज्या मुलांनी आपल्या आईवडिलांची सेवा केली त्यांना बाप्पाच्या 3 प्रदक्षिणांचे पुण्य प्राप्त होईल आणि त्यांच्या बुद्धीला अफाट तेज प्राप्त होईल. ही कथा केवळ एक जुनी गोष्ट नसून ते जगण्याचे एक शास्त्र आहे, जे आपल्याला शिकवते की संकटात डगमगू नका, बुद्धीचा वापर करा आणि आईवडिलांनाच आपले दैवत माना. सोपान आणि मुक्ता आता त्या गावात सुखाने राहू लागले आणि त्यांनी सुरू केलेली विनायक चतुर्थीची ही परंपरा पिढ्यानपिढ्या भक्तीचा सुगंध दरवळत राहिली. बाप्पाच्या बुद्धीचा आणि कार्तिकेयांच्या पराक्रमाचा हा संगम मानवी जीवनासाठी एक आदर्श ठरला आहे. जो कोणी ही कथा इतरांना सांगेल त्याला गणेशाच्या आशीर्वादाने सर्व कार्यात यश मिळेल आणि त्याच्या घरामध्ये कधीही अन्नाची किंवा ज्ञानाची कमतरता भासणार नाही. शेवटी सर्वांनी मनोभावे हात जोडून म्हणावे, विनायक चतुर्थीचा विजय असो, बुद्धिदाता गणपती बाप्पाचा जय जयकार असो. अशा प्रकारे ही मंगलमयी आणि प्रेरणादायी व्रत कथा येथे पूर्ण झाली असून ती ऐकणाऱ्या प्रत्येकाचे कल्याण होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर मंडळी, कशी वाटली आजची ही हृदयस्पर्शी कथा? कॉमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करून ही माहिती पोहोचवा. अशाच नवनवीन आणि प्रेरणादायी पौराणिक कथांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून पुढच्या कथेचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. भक्तीच्या या प्रवासात आमच्यासोबत जोडले गेल्याबद्दल धन्यवाद.